फेब्रुवारीमध्ये आपण पक्षाच्या साप्ताहिकामध्ये लिहिलं होतं की अजित पवार साहेबांवरती कोणत्या तरी अदृश्य शक्तींचा दबाव होता आणि हा दबाव असताना नंतर मग त्यांना जेव्हा त्यांची चूक लक्षात आली त्यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती. आत्ता चर्चा कुठे आहे काही लक्षात येत नाही आहे. आपली प्रदेशाध्यक्ष म्हणून याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका काय? काही लोकांच्या बद्दल आपल्याबद्दल भावना असतात, त्या भावना स्वार्थी नसाव्या. जसं माझी पवार साहेबांच्या बद्दल, माझ्या अजितदादांबद्दल भावना होती का? होती आहे. ज्या वेळेला ह्या चर्चा होत होत्या त्यावेळेला मी साक्षीदार होतो. आणि राजकारणामध्ये तत्वाला, विचाराला सुद्धा महत्व असतं. तुम्ही ती जर जपली तर लोक काही ना 10% लोक तुमच्या विश्वास ठेवतात. अजितदादा दुर्दैवाने गेले नसते गेले तर आता तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. काल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप कुठं आहे? फक्त सोलापूरमध्ये. साताऱ्यामध्ये सुद्धा भाजप नाही. म्हणजे 5 जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथं आमची ताकद आहे, पूर्वोत्तर महाराष्ट्रामध्ये ताकद आहे, तिथेही एकत्र आलं तर चॅलेंज होऊ शकतं. आणि हे सांगितलं होतं. अजितदादा आणि बाकीची लोकांच्यावर जे अदृश्य शक्तीचा दबाव होता ही वस्तुस्थिती आणि त्यानंतर विलिनीकरण करायचं होतं तर होतं. उलट आम्हालाच दाखवलं की ह्यांनाच घाई होती, अजितदादा गेले नाही की ह्यांनी लगेच सुरुवात केली. काय अजिबात आम्ही सुरुवात केली नव्हती. ते पण काही लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न अदृश्य शक्तीनेच करायला लावला. म्हणून जी अदृश्य शक्ती त्यावेळेला अजितदादांच्या बरोबर काम करत होती मागं, तशीच अदृश्य शक्ती आता काम करायला लागलेली आहे.